नमस्कार, मी राजेंद्र भोसले. मित्रांनो, आपण सगळे उन्हाळ्यात किंवा आजारी पडल्यानंतर मोसंबीचा ज्यूस पितो. पण जेव्हा हा पिवळसर आंबट गोड ज्यूस तुमच्या घशाखाली उतरतो तेव्हा पुढच्या काही तासात तुमच्या पोटापासून ते त्वचेपर्यंत आणि रक्तभिसरणापासून तर रोगप्रतिकार शक्तीपर्यंत नक्की काय घडतं याचा कधी बारकाईने विचार केला आहे का? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कोणत्याही ऐकीव गोष्टीवरती विश्वास न ठेवता थेट विज्ञानाच्या आधारे मोसंबीचा ज्यूस आपल्या शरीरात गेल्यानंतर नेमका काय परिणाम होतो हे आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता विषयाला सुरुवात करूया. मित्रांनो, मोसंबीचे शास्त्रीय नाव आहे सिट्रस लॅमेटा. यामध्ये सायट्रिक ऍसिड, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, फेलोनाइट्स आणि भरपूर प्रमाणात पाणी असते. मोसंबीचा ज्यूस पोटात पोहोचतात सर्वात मोठा बदल घडून येतो तो तुमच्या पचन संस्थेमध्ये. बऱ्याच लोकांना असा गैरसमज असतो की मोसंबी आंबट असल्यामुळे ती पोटात ऍसिडिटी वाढवते. पण वास्तव वेगळेच आहे. मोसंबीच्या ज्यूसमध्ये नैसर्गिक सायट्रिक ऍसिड असले तरी ती शरीरात पचल्यानंतर त्याचा अल्कलाईन म्हणजेच आम्लरोधक प्रभाव पडतो. त्यामुळे पोटातील अतिरिक्त हायड्रोक्लोरिक ऍसिडचा प्रभाव कमी होतो आणि जळजळ शांत होते. मित्रांनो, पचनाच्या दृष्टीने मोसंबीच्या ज्यूसमध्ये पेक्टिन नावाचा एक अत्यंत महत्त्वाचा विरघळणारा फायबरचा भाग असतो. जरी मोसंबीचा ज्यूस गाळल्यामुळे काही प्रमाणात फायबर कमी होत असले तरी त्यात उरलेले फेलोनाइट्स तुमच्या जठरातील आणि आतड्यातील असलेल्या डायजेस्टिव्ह एन्झाईम यांना उत्तेजित करतात. जर तुम्हाला सतत अपचन, गॅस किंवा पोट फुगण्याची समस्या असेल तर हा ज्यूस आतड्यांची हालचाल जलद करतो. त्यामुळे अन्न सहज पुढे ढकलले जाते आणि पचनक्रिया अत्यंत सुलभ होते. नियमित मोसंबीचा ज्यूस पिल्याने आतड्यांमधील चांगल्या बॅक्टेरियांची वाढ होण्यास मदत होते. आता वळूया तुमच्या रक्तभिसरण आणि शारीरिक ऊर्जेच्या बदलांकडे. दुपारी जेव्हा आपल्याला थकवा जाणवतो किंवा सुस्ती येते तेव्हा मोसंबीचा ज्यूस एक इन्स्टंट एनर्जी बूस्टर सारखा काम करतो. यामागे एक साधे जैविक कारण आहे जे कोणत्याही कठीण पचन प्रक्रियेशिवाय थेट रक्तात मिसळते. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यातील पोटॅशियम आणि इलेक्ट्रोलाइट्स जेव्हा उन्हामुळे किंवा श्रमामुळे शरीरातील पाणी व क्षार निघून जातात तेव्हा हा ज्यूस पेशींमधील पेशीद्रव्य पुन्हा संतुलित करतो. यामुळे डिहायड्रेशन तात्काळ दूर होते आणि पेशींना ऑक्सिजनचा पुरवठा वेगाने सुरू होतो, ज्यामुळे थकवा काही मिनिटात पळून जातो. मित्रांनो, रोगप्रतिकार शक्तीच्या बाबतीत मोसंबीचा ज्यूस हा खऱ्या अर्थाने एक संरक्षक ढाल मानला जातो. एक सामान्य आकाराच्या मोसंबीच्या ज्यूसमधून आपल्याला दिवसाला लागणाऱ्या व्हिटॅमिन सीच्या आवश्यकतेपैकी 50 ते 60% अधिक मिळते. व्हिटॅमिन सी म्हणजे ॲस्कॉर्बिक ऍसिड हे आपल्या शरीरातील पांढऱ्या रक्तपेशींना अधिक सक्रिय बनवते. जेव्हा शरीरावर एखादा जीवाणू किंवा विषाणू हल्ला करतो तेव्हा या पांढऱ्या रक्तपेशी त्यांना नष्ट करण्यासाठी पुढे धावतात. मोसंबीमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स पेशींना ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस पासून वाचवतात. त्यामुळे सर्दी, खोकला किंवा ताप आल्यानंतर डॉक्टर रुग्णाला सर्वात आधी मोसंबीचा ज्यूस पिण्याचा सल्ला देतात. मित्रांनो, त्वचेचे आरोग्य आणि तरुणपणा टिकून ठेवण्यासाठी मोसंबीचा ज्यूस हा एक महत्त्वाची भूमिका बजावतो. आपल्या त्वचेची लवचिकता आणि चमक ही कोलेजन नावाच्या एका प्रथिनावर अवलंबून असते. शरीर जेव्हा कोलेजन तयार करते तेव्हा त्याला व्हिटॅमिन सीची अत्यंत गरज असते. जर शरीरात व्हिटॅमिन सीची कमतरता असेल तर कोलेजनची निर्मिती मंदावते आणि त्वचेवरती सुरकुत्या पडू लागतात. त्वचा निस्तेज दिसते. जेव्हा तुम्ही दररोज किंवा नियमित मोसंबीचा ज्यूस पिता तेव्हा त्यातील व्हिटॅमिन सी कोलेजन निर्मितीचा वेग वाढवत असते. याशिवाय मोसंबीमध्ये असलेले हेस्पेरिडिन आणि नायगिर्डिन हे शक्तिशाली फ्लेवोनाइड्स रक्तातील विषारी घटक बाहेर काढण्यास यकृत आणि मूत्रपिंडाला मदत करतात. परिणामी चेहऱ्यावरती मेलेनिनचे डाग, पिंपल्स आणि निस्तेजपणा कमी होऊन त्वचेला अधिक नैसर्गिक चमक मिळते. मित्रांनो, रक्तदाब आणि हृदयाच्या आरोग्यावर होणाऱ्या प्रभावाबद्दल बोलायचे झाले तर मोसंबीमध्ये असलेल्या पोटॅशियमचे प्रमाण रक्तातील सोडियमच्या म्हणजेच मिठाच्या प्रभावाला संतुलित करतात. आजकाल जंक फूड आणि प्रक्रिया केलेल्या अन्नामुळे आपल्या शरीरात सोडियमचे प्रमाण वाढते, ज्यामुळे रक्तवाहिन्यांवरती ताण येतो आणि उच्च रक्तदाब म्हणजेच हाय ब्लड प्रेशर होतो. मोसंबीतील पोटॅशियम रक्तवाहिन्यांना शिथिल करण्यास मदत करते, ज्यामुळे रक्ताचा प्रवाह सुलभ होतो आणि हृदयावरील अतिरिक्त ताण कमी होतो. तसेच यातील फेलोनाइट्स रक्तातील वाईट कोलेस्ट्रॉल म्हणजेच एलडीएलचे ऑक्सिडेशन रोखतात. त्यामुळे धमन्यांमध्ये प्लाक जमा होण्याचा धोका लक्षणीयरित्या घटतो. मित्रांनो, आता वैज्ञानिक संशोधनाचा संदर्भ द्यायचा झाल्यास आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध असलेल्या जर्नल ऑफ ॲग्रिकल्चर अँड फूड केमिस्ट्रीमध्ये प्रकाशित झालेल्या एका महत्त्वाच्या शोध निबंधात असे दिसून आले आहे की मोसंबी आणि इतर सायट्रस फळामधील सायट्रिक ऍसिड आणि लिमिनाइट्स हे शरीरातील मुक्त रॅडिकल्स म्हणजेच फ्री रॅडिकल्स यांना नष्ट करण्यास अत्यंत प्रभावी आहेत. पेशींचे डीएनए नुकसान रोखण्यास आणि दीर्घकालीन आजार टाळण्यास या घटकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते.
तसेच अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासानुसार लिंबूवर्गीय फळामधील व्हिटॅमिन सी आणि फ्लेवोनॉइड्सचे नियमित सेवन केल्याने रक्तभिसरण सुधारते आणि शरीरातील दाहकता म्हणजेच इन्फ्लेमेशन कमी होते. विशेषतः शाकाहारी अन्न खाणाऱ्या लोकांमध्ये लोहाचे म्हणजेच आयर्नचे शोषण होण्यासाठी व्हिटॅमिन सी ची उपस्थिती अनिवार्य असते. जेव्हा अन्नासोबत किंवा जेवणानंतर काही वेळाने मोसंबीचा ज्यूस पिता तेव्हा अन्नातील वनस्पतीजन्य लोह म्हणजेच नॉन हेम आयर्न शरीर दुप्पट वेगाने शोषून घेते. यामुळे हिमोग्लोबिनची पातळी सुधारून अनिमिया सारख्या आजारांपासून बचाव होतो. मित्रांनो, मूत्रपिंड किंवा किडनी स्टोन होण्याच्या समस्येवरही मोसंबीचा ज्यूस अत्यंत फायदेशीर ठरतो. हे सायट्रेट लघवीतील कॅल्शियमचे बंध तयार करते, ज्यामुळे कॅल्शियम ऑक्झलेटचे खडे होण्याची प्रक्रिया रोखली जाते. जर कोणाला लहान खड्यांचा त्रास असेल किंवा वारंवार युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन होत असेल तर मोसंबीचा ज्यूस हा लघवीचा पीएच संतुलित ठेवून संसर्ग दूर करण्यास मदत करतो आणि युरिक ऍसिडचे प्रमाण कमी करतो. मित्रांनो, मोसंबीचा ज्यूस पिताना काही अतिशय महत्त्वाच्या वैज्ञानिक गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे, नाहीतर फायद्याऐवजी नुकसानही होऊ शकते. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे ज्यूस नेहमी ताजा काढलेला प्यावा. मोसंबीचा ज्यूस काढून ठेवल्यास हवेतील ऑक्सिजनच्या संपर्कात येऊन त्यातील व्हिटॅमिन सी चे वेगाने ऑक्सिडेशन होते आणि अवघ्या 15 ते 20 मिनिटात त्याचा पोषण स्तर खाली येतो. तसेच ज्यूस जास्त वेळ ठेवल्यास त्यातील निमोनिन घटकामुळे तो कडवट लागू शकतो. मित्रांनो, दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यूस काढताना शक्यतो जास्त गाळू नका. जमल्यास त्यात थोडासा पल्प राहू द्या. पूर्णपणे गाळलेल्या ज्यूसमध्ये फायबरचे प्रमाण अत्यंत कमी असते. जर तुम्ही त्यात अतिरिक्त साखर टाकली तर त्याचा फ्रक्टोज लोड वाढतो आणि रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढू शकते. म्हणून मधुमेहाच्या रुग्णांनी ज्यूस पिण्याऐवजी अख्खी मोसंबी खाणे जास्त फायदेशीर ठरते. पण जर सामान्य व्यक्तीने विना साखर थोडे काळे मीठ टाकून ताजा ज्यूस पिला तर ते शरीरासाठी अमृतासारखे कार्य करते. तर आता आपण जाणून घेऊया ज्यूस पिण्याची योग्य वेळ कोणती. सकाळी नाश्त्यानंतर किंवा दुपारी 12 ते 2 या वेळेत मोसंबीचा ज्यूस पिणे सर्वात उत्तम मानले जाते. संध्याकाळी उशिरा किंवा रात्री मोसंबीचा ज्यूस पिणे टाळावे, कारण त्यातील थंड गुणधर्म किंवा पोटाची अस्वस्थता जाणू शकते. रिकाम्या पोटी किंवा अत्यंत जास्त ऍसिडिटी असणाऱ्या लोकांनी थेट ज्यूस पिण्याऐवजी थोडा नाश्ता केल्यावरच त्याचे सेवन करावे. थोडक्यात सांगायचे झाले तर जेव्हा तुम्ही एक ग्लास शुद्ध आणि ताजा मोसंबीचा ज्यूस पिता तेव्हा तुमचे शरीर केवळ तहान भागवत नाही तर तुमच्या पेशींना व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, अँटीऑक्सिडंट्स आणि नैसर्गिक हायड्रेशनचा एक शक्तिशाली डोस मिळतो. यामुळे पचन सुधारते आणि त्वचा उजळते, रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि तुमची रोगप्रतिकार शक्ती बळकट होते. मला खात्री आहे की मोसंबीच्या ज्यूस मागे लपलेले हे वैज्ञानिक सत्य आणि फायदे तुम्हाला नक्कीच आवडले असतील. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्रांसोबत आणि कुटुंबासोबत नक्की शेअर करा. व्हिडिओला लाईक करा आणि अशाच आरोग्यविषयक वैज्ञानिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. मित्रांनो, इथेच थांबतो. जय महाराष्ट्र. धन्यवाद.